नमस्कार सर्वांना, शोभनाज क्रिएशन्समध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण हरभऱ्याची डाळ भिजवून त्याची डाळ मिरची नावाचा पदार्थ बनवणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये आपण थोडे शेंगादाणे भाजायला घेतलेत। एक 10-12 हिरव्या मिरच्या ह्या आपण कापून किंवा चिरून म्हणा तशा घेतलेल्या आहेत। लसूण घेतल्यात, लसणाच्या एक 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर त्यातल्या अर्ध्या मिरच्या ज्या आहेत कापलेल्या त्या खलबत्त्यामध्ये अशा आपण ठेचून घेणार आहोत। त्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे। हे बघा, त्यात थोडं खडे मीठ टाकते आजी। हे खडे मीठ टाकल्यानंतर त्याला आपण ठेचून घेऊ। मध्ये काही कारणास्तव मी व्हिडिओ पोस्ट केले नव्हते, आता परत शोभनाज क्रिएशनवर व्हिडिओ पोस्ट करणार आहोत। तुम्ही ते नक्की बघा। हरभऱ्याची डाळ सकाळी भिजत घातली होती। सकाळी म्हणजे एक 2 ते 2.5 तास आपण डाळ भिजत घालायची आहे। आणि शेंगादाणे भाजून झाले की त्याला काढून घ्यायचं। आता ते हिरव्या मिरची आणि खडे मीठ जे आपण ठेचलं होतं ते बाजूला काढून घ्यायचं। त्यानंतर आता लसूण आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने लसूण देखील बारीक नाही ठेचायचं आहे, सगळं आपल्याला साहित्य ओबडधोबडच ठेचून घ्यायचं आहे। ही जी डाळ मिरची आहे डब्यासाठी किंवा गरम गरम बाजरीच्या भाकरीसोबत लोणचं कांदा घेऊन खूप छान लागते। घरात जर भाजी नसेल तर तेव्हा देखील आपण अशी ही डाळ मिरची करू शकतो। हे बघा, आता लसूणही ठेचून झालेला आहे। यानंतर जे शेंगादाणे भाजून घेतले होते त्याला देखील ओबडधोबड आपण असं खलबत्त्यामध्ये अर्धवट असं ठेचून घ्यायचं आहे, बारीक कूट नाही करायचा त्याचा। हरभऱ्याची डाळ, शेंगादाणे, लसूण, मिरची आणि मीठ, तेल, बस एवढंच यासाठी साहित्य लागतं। सोपा पदार्थ आहे, आपल्याला झटपट होणारा आहे। कधी ज्यांना तिखट खावंसं वाटतं, ठेचा वगैरे नसेल जमत तर आपण असं देखील करून खाऊ शकतो। आता कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकले। तेल गरम होईपर्यंत आपण ही जी डाळ भिजवली होती हिला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। आता हे जे शेंगादाणे पण ओबडधोबड आपण काढून घेतलेले आहेत। तेल गरम झालं, त्यामध्ये त्या ज्या अर्धवट कापलेल्या हिरव्या मिरच्या होत्या त्या आपण तळून घ्यायच्या। त्यानंतर हे जे आपण ठेचून घेतलेली ती हिरवी मिरची आणि मीठ ते देखील त्यामध्ये तळून घ्यायचं। हे सगळं कमी गॅसवर करायचं, जळून द्यायचं नाही। यानंतर हे छान असं झालं की याच्यामध्ये ते लसूण जो ठेचला होता तो टाकायचा। लसूण ठेचून झाला की असा दाताखाली छान लागतो आणि बारीक केला की त्याची चव आपल्याला कळत नाही खाताना। यानंतर हे जे शेंगादाणे आपण ओबडधोबड कुटले आहेत ते पण त्यामध्ये टाकायचे आणि तेल सुटेपर्यंत याला छान असं परतवून घ्यायचं। बऱ्याच दिवसानंतर आमच्या चॅनलवर आम्ही व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आवर्जून बघत जा। हे बघा, आता हे छान परतून झालं आहे, याला असं तेल सुटलं। यानंतर आपण यात हरभऱ्याची डाळ टाकायची। हरभऱ्याची डाळ टाकून झाली की त्यात थोडंसं पाणी देखील राहतं, पण ते कोरडं होऊन जातं आणि जास्त कोरडे जर केलं तर ते कडक कडक खाण्यास चांगले लागत नाही। भाकरीबरोबर, पोळीबरोबर अशी ओलसर अशी ही डाळ मिरची खूप छान लागते, टेस्टी लागते। हे बघा, आता याला हे शेंगादाणे आणि डाळ टाकल्यानंतर मस्त असं लालसर रंग येईपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे। आपली आता ही डाळ मिरची छान परतवून झालेली आहे। बघा, कलर देखील बदलला आहे तिचा, मस्त साधा सोपा आणि झणझणीत। बघा, आता ही आपली डाळ मिरची तयार झालेली आहे। मस्त बाजरीच्या भाकरीवर लोणचं, नंतर ही आपण बनवलेली डाळ मिरची टाकायची, कांदा घ्यायचा, मस्त गरम गरम आपण
खायचं. खूप टेस्टी झालेली आहे. तुम्ही देखील हा पदार्थ नक्की बनवून बघा. भाजी नसताना घरात हे सर्व साहित्य असतंच. त्या दिवशी आपण हे मस्त बनवायचं, गरम गरम खायचं आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं. तुम्ही देखील हा पदार्थ नक्की नक्की बनवा. थँक्यू.